उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला थंड पेयाने आराम वाटतोच, पण त्याचबरोबर जर छान ताजंतवानं व्हायचं असेल तर त्यासाठी सिट्रस ज्यूसेस खूपच उपयोगी पडतात. म्हणून पुढचा कूलर जो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याच्यामध्ये सिट्रस फ्रूट्सचा वापर करण्यात आला आहे. चला पाहूया ट्रायो सिट्रस नावाचं हे कूलर. एरवी जेव्हा आपण हॉटेल्समध्ये जातो आणि मॉकटेल्स टेस्ट करतो ते सहजासहजी आपण कधी घरात बनवत नाही. आणि एखादी आपल्याकडे घरात आता पार्टी असेल तर आणि असं काहीतरी वेगळं ड्रिंक बनवायचं असेल तर आज जी मी रेसिपी करून दाखवणार आहे आपल्याला ती नक्कीच करून पहा. आपल्या गेस्टला ही नक्की आवडेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. तर लेयर्ड कूलर हे आपलं ड्रिंकचं आज नाव आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. त्यासाठी लागणार आहे आईस क्यूब्स, शुगर सिरप. हा शुगर सिरप जो बनवलेला आहे तो आपण साखर आणि पाणी हे एक प्रमाणात घेतलं आहे. म्हणजे 100 ग्रॅम साखर घेतली तर 100 ml पाणी घेतलेलं आहे आणि त्याला उकळलेलं आहे आणि थंडगार करून आपण इथे ठेवलेलं आहे. नंतर आपण घेणार आहे पायनॅपल ज्यूस. हा फ्रेश घेऊ शकतो किंवा आपण जे कॅन्ड येतात तेही घेऊ शकतो. ऑरेंज ज्यूस आहे. हे आहे बेसिल हे हर्ब आहे जे हेल्दी असतं आणि नॉर्मली जे कॉन्टिनेंटल आणि इटालियन जेवणात यूज केलं जातं. तर आज आपण हे एका ड्रिंकमध्ये यूज करणार आहे. ते भरपूर रिफ्रेशिंगही असतं. आंबटपणासाठी आपण टाकणार आहे लेमन. हे गार्निशसाठी आपण घेणार आहे लेमन वेजेस. हे आहे फेनिल म्हणजेच बडीशेपची आपण रोस्ट करून त्याची पावडर केलेली आहे. ते आपण रिमिंगसाठी वापरणार आहे. आणि शेवटी आहे डाएट कोक. अगेन डाएट कोक आपण घेतला आहे कारण की त्याच्यात 0 कॅलरीज आहेत. तर सुरुवात करूया. यात आपण घेणार आहे 2 क्यूब्स आईसचे. साखरेचा जो पाक आहे तो 15 ते 20 ml घ्यायचा आहे. जे ऑरेंज ज्यूस आहे ते आपण साधारण एक 30 ml ऑरेंज ज्यूस टाकणार आहे. पायनॅपल ज्यूससुद्धा एक 30 to 40 ml आपण टाकणार आहे. यात 1 लिंबूचा रस आपण यात टाकणार आहे. लिंबूचा रस जेवढा फ्रेश घ्याल तेवढं चांगलं आहे. आणि शेवटी आपण जे रिफ्रेशिंग जे फ्लेवर देणार आहे ते आहे बेसिल. तर आपण यात बेसिलची अशी 3 पानं टाकणार आहे आणि हे सगळं एकत्र आता ब्लेंड करणार आहे ब्लेंडरने. तर चला ब्लेंड करूया याला. हे आता छानसं असं ब्लेंड झालेलं आहे. तर आता आपण या ग्लासला डेकोरेट करायसाठी थोडंसं रिमिंग करणार आहे. थोडंसं शुगर सिरप घेतलं आहे. हा जो मॉकटेल ग्लास आहे त्याला फक्त अर्धी साईड आपण रिम करणार आहे. हे जे रोस्ट आणि पावडर केलेलं बडीशेपची पावडर आहे यात आपण त्या ग्लासला रिम करणार आहे. तर आता हा असा आपण ग्लास छानपैकी रिम करून घेतला आहे फेनिल म्हणजेच बडीशेपच्या पावडरने. हे जे आपलं रेडी केलेलं ड्रिंक आहे हे आपण आता त्यात पोर करूया. एकदा की हे झालं की आपण त्याच्यावरती आता डाएट कोक पोर करणार आहे. आता आपल्याला ह्या ड्रिंकमध्ये लेयर्स हवे. तर लेयर्स हवे तर आपण हे जे डाएट कोक पोर करतो तसा आपण एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याचं बॅक साईड असं ठेवायचं आणि त्याच्यावरती हा कोक पोर करायचा आहे. म्हणजे ते लेयर्स फॉर्म होतील. हे हळूवार असं पोर करायचं आहे म्हणजे आपण छानसे असे लेयर्स फॉर्म होतील. जसं जसं आपण पोर करतो तसा तसा आपण चमचा असा वर घेत जायचं आहे. तर आपण बघू शकता हे छान असे 3 लेयर्स आलेले आहेत. खाली आहे ग्रीन कलरचा लेयर, मध्ये आहे कोकचा लेयर आणि वरती आहे फ्रॉथ. आता आपण याला गार्निश करूया. गार्निश करण्यासाठी हे जे ऑरेंजचं आपण वेज कापलेलं ते असं इथे इन्सर्ट करूया आणि बेसिलची एक स्प्रिग. वेगळ्या कलरचं आणि वेगळ्या फ्लेवरचं हे असं छानसं हेल्दी ड्रिंक रेडी झालेलं आहे. तर नक्की करून पहा.